तर नमस्कार मित्रांनो। तर पाठीमागल्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की मी जेजुरीचा आहे आणि माझा व्हिडिओच्या या आपल्या नवीन चॅनल आहे आणि याच्यावरती सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे आणि याच्यात मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आपल्या जेजुरीच्या खंडोबाबद्दल। महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आपला जेजुरीचा खंडोबा। याचीच आज तुम्हाला मी नाही का संपूर्णपणे माहिती सांगणार आहे आणि म्हणजे हिस्ट्री सांगणार आहे या देवाबद्दल। पूर्ण जुनी माहिती आणि प्रॉपरली अधिकृत माहिती आहे मित्रांनो, कारण मी स्वतः जेजुरीचा आहे त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत प्रॉपरली माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। तुम्हाला 100% आवडेल। तर चालू करत आहे मित्रांनो। मी त्याचे पॉइंट लिहून काढलेले आहेत, तेच मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण माहिती। तर जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे। हे ठिकाण पुणे पासून जेजुरी गावातील डोंगरावर वसलेले आहे। राज्यातील प्रसिद्ध तीर्थापैकी एक असणारे हे मंदिर काळ्या भोर दगडांनी याचे बांधकाम आहे मित्रांनो। खंडोबाच्या अश्वरूढ उभी मूर्ती तसेच खंडोबा व त्याच्या पत्नी म्हाळसाबाई यांची देखील मूर्ती आहे। खंडोबाच्या मंदिराच्या परिसर हा भव्य असून भाविक मोठ्या आनंदाने येथे भंडारा उधळत असतात। खंडोबाला हळदी भंडारा आणि नारळाचा मान असतो मित्रांनो। या गडावर जाण्यासाठी जवळपास 200 पायरी असून नवविवाहित व आपल्या वधूस कडेवर घेऊन या जेजुरी गडावर चढतात मित्रांनो। या पायऱ्या चढत असताना वाटेतच बानुबाई म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल, तुम्ही ऐकलं असेल की खंडोबाची दुसरी पत्नी यांचेही मंदिर लागते मित्रांनो। म्हणजे निम्म्या पायऱ्या चढल्या की निम्म्या पायऱ्यांच्या मध्ये नाही का बानुबाईचं मंदिर आहे तिथे। आणि मंदिराच्या सुरुवातीला भव्य दगडी कमान आहे। मंदिरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजाला लगत देवाचा नगारखाना आपल्याला पाहायला मिळतो। पूर्वेकडून मोठ्या मोठ्या आकाराची पितळी धातूंचे मडवलेले कासव सर्वत्र परिसरात भंडारा उधळलेल्या गजबवून जातो, त्यामुळे पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढते। जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो अशी या देवाची माहिती असून अनेक लोक आपला नवस फेडायला इथे गर्दी करत असतात मित्रांनो। महाराष्ट्राचं कुलदैवत असल्यामुळे महाराष्ट्रातले सगळ्याच भागातून इथं लोक येत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन सांगण्याचा तर काही विषयच नाहीये, हे तर तुम्हाला माहितीच आहे। पण जे माहिती नाही ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधनं ऐकायला मिळणार आहे। तुम्ही ही व्हिडिओ ही माहिती पूर्ण ऐका। मी वाचतोय, तुम्ही फक्त पण मन लावून शांत ऐका मित्रांनो। 100% तुमच्या फायद्याची मी व्हिडिओ आणलेली आहे। खानदेशातील लोकांची संख्या देखील इथे अधिक प्रमाणात पाहायला मिळते। म्हणजे बाहेरून येणारे लोक सुद्धा इथे भरपूर आहेत मित्रांनो। परदेशातून येतात लोक, ज्यांना जेजुरीचा खंडोबा आहे म्हणजे कुलदैवत आहे ज्यांना ते तर लोक फिक्स असतात। मग 18 पगड 12 बलुतेदार सगळ्या ऑल जाती कास्ट सगळ्यांना हा खंडोबा आहे, त्याच्यामुळे सगळी लोक इथे येत असतात। खंडोबा हे कार्यसिद्धीला नेणारं दैवत आहे। श्री नानाजी फडणवीस यांनी आपल्या नवस कबुली निमित्त 1 लाख रुपये रोख देवाला वाहिले होते। त्या पैशातून 25,000 रुपयांच्या मूर्त्या बनवल्या, तसेच उर्वरित पैशातून मुखवटे अशा विविध प्रकारचे साहित्य आणले। देवाच्या मंदिरात पितळी चांदीयुक्त 3 मूर्त्यांचे जोड होते, परंतु त्यातील एक मूर्तीचे जोड इसवी सन 1942 ला चोरी गेली होती मित्रांनो। त्या काळी म्हणजे 1942 सांगत आहे मित्रांनो तुम्हाला मी। श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम मित्रांनो कसं झालेलं आहे 1608 मध्ये हे खंडोबाचं मंदिर झालेलं आहे। म्हणजे तुम्ही जे येता ते मंदिर
मंदिराच्या भोवती सभा मंडप तसेच अन्य कामे राघव मंबाजी या मराठा सरदाराने इसवी सन 1637 मध्ये पूर्ण केले. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वस्तू होळकरांनी बांधल्या. इसवी सन 1742 मध्ये त्यांनी मंदिरात दगडी खांब उभे केले. काही कालांतराने मंदिराच्या सभोवतालची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम देखील त्यांनी इसवी सन 1670 मध्ये पूर्ण केले. श्री तुकडोजी होळकर यांनी भुलेश्वर या मंदिराच्या स्वतः लक्ष घालून जीर्णोद्धार केला. मित्रांनो, जेजुरीपासून थोड्याच अंतरावरती भुलेश्वर म्हणून एक खूप मस्त मंदिर आहे पाहण्याचं. त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी प्रॉपरली माहिती सांगणार आहे आणि व्हिडिओ त्याचा बी बनवणार आहे. श्री भुलेश्वर हे मंदिर जेजुरीपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर 11व्या शतकात देवगिरी येथील यादवांनी बांधले आहे. याच भुलेश्वर देवाचे खंडोबा आणि सीमा भक्त होते. त्या काळात खंडोबा म्हणजे एक, मित्रांनो मी म्हणजे जुनं सांगत आहे तुम्हाला, मी हे सगळं जुनं टोटली. एक खंडाचा मालक, खंडोबा म्हणजे एक खंडाचा मालक. पंढरपूरच्या विठ्ठलानंतर खंडोबा हे दैवत भाविक लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. नैसर्गिक विविधतेने नटलेले हिरव्यागार अशा डोंगरावर खंडोबाचे मंदिर अतिशोभमान दिसते. गेले कित्येक वर्षापासून धनगर व इतर समाजातील लोक दीपमाळा, कमानी तसेच पायऱ्या देखील उभारलेल्या आहेत. हे सगळं नक्षीदार काम अत्यंत तेजोमय आहे. सर्व शेतकरी बांधवांना आपल्या वाटणारा हा देव शिवभैरव आणि सूर्यदेव या तिन्ही देवांचं एकत्रित स्वरूप आहे. म्हणून खंडोबाचा उपवास देखील भाविक मंडळी रविवारी करतात. या मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र कडेभटार खंडोबाचे जुने मुख्य मंदिर आहे. परंतु जेजुरी येथे जे नवीन मंदिर बांधण्यात आले ते सुद्धा 3 शतकांपूर्वीचे म्हणजे जवळपास 17व्या शतकातील आहे. हे खंडोबाचं मंदिर त्या काळात मोगली सैन्याने उद्ध्वस्त केल्याची घटना इतिहासात नोंद आहे. मंदिराबद्दल असं देखील सांगतात. मित्रांनो, आता मंदिरात एक जुन्या म्हणजे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक स्टोरी तुम्हाला सांगतो. इतिहासात नोंद आहे. मंदिराबद्दल असं देखील सांगितलं जातं की मंदिरातील मधमाशा मोगली सैन्याच्या मागे लागल्या होत्या. तर मित्रांनो, मंदिरामध्ये म्हणजे आतमध्ये मधमाशा होत्या आणि ज्यावेळी सैनिक आलं म्हणजे मंदिर तोडण्यासाठी जेजुरीतलं, त्यावेळी त्या मधमाशा उठल्या आणि त्या सैनिकांच्या मागे लागल्या. तर मग औरंगजेबाने खंडोबाला नवस बोलला होता की मी 1,25,000 चांदीच्या मोहरा देवाला वाहीन. त्याचा सुद्धा उल्लेख त्याचा तुम्हाला 100% पाहायला भेटून, तुम्ही कुठे बी पहा त्याचा इतिहासामध्ये उल्लेख केलेला आहे त्या मोहरांचा. 9,00,000 पायरी असा असणारा हा जेजुरी गड अशी देखील गडाची माहिती सांगितली जाते. गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं की म्हाळसा बाई, मणिमल्ल व खंडोबा यांच्या तिन्ही सुरेख मूर्त्या आहेत. गडावर अनेक पुरातन वस्तू असून प्रचंड वजनाची दिव्य भव्य तलवार सुद्धा आहे. ही जड तलवार हातात घेऊन दरवर्षी इथे एक खेळ खेळला जातो. मित्रांनो, दरवर्षी एक खेळ खेळला जातो. तर कधी खेळला जातो? दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी खंडा तलवारीचा आपली 42 किलो खंडोबाची जुनी जी खरोखरची तलवार आहे देवाची, त्याच्याबरोबर त्याची स्पर्धा असती. म्हणजे हातात उचलण्याची, जास्त वेळ कोण हातामध्ये धरते त्याची स्पर्धा असती जेजुरी गडावरती दसऱ्या दिवशी. त्याची बक्षीस काढतात आणि योग्य तो त्यांना म्हणजे बक्षीस 50,000, 40,000, 20,000, 10,000 असे नंबर काढलेले असतात. तर मित्रांनो, जेजुरीमध्ये यात्रा सुद्धा असतात. यात्रेबद्दल माहिती सांगतो मित्रांनो. चंपाषष्ठी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ही जेजुरीची मुख्य यात्रा आहे.
तसं पाहायला गेलं तर गडावर नियमित गर्दी असते, परंतु यात्रेच्या दरम्यान प्रचंड गर्दी पाहायला मिळते. खंडोबाची जत्रा चैत्र, पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वितीया ते वध प्रतिपदा असे हे 5 दिवस असते. आणि नंतर मित्रांनो मग ती मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे एकूण 6 दिवस, तर वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विन शुद्ध प्रतिपदा असे एकत्रित 10 दिवस यात्रेचे असतात. या यात्रेत अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. आषाढी वारी निमित्त पंढरपूरला निघालेली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येथे ज्यावेळेस जेजुरीत मुक्काम असतो त्यावेळेस सुद्धा भरपूर सारी गर्दी जेजुरीमध्ये असते मित्रांनो. त्यावेळेस सुद्धा भरपूर तुफानमध्ये गर्दी असते जेजुरीमध्ये. चंपाषष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठीच्या दिवशी साजरा केला जातो. या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते. मणिमल्ल या 2 दैत्यांचा पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले. तेच या दिवशी तेच दिवस असतात, ते 10 दिवस त्या काळी युद्ध चाललेलं, त्याची ही चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मित्रांनो. नियमित म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहावं म्हणून हा सण साजरा केला जातो चंपाषष्ठी. चंपाषष्ठी नवरात्र म्हणजे 6 दिवसांचे असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असं तिचं स्वरूप असतं. या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते. हा उत्सव गावोगावी देखील साजरा केला जातो मित्रांनो. प्रत्येकाच्या गावात सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. म्हणजे वांग्याची भाजी, ग्रामीण भागात तुम्ही जर गेला तर तिकडे वांग्याची भाजी म्हणजे भाजी भाकरी आणि ते देवाची तळी उचलतात. तोच हा म्हणजे चंपाषष्ठीचा विषय आहे. हा उत्सव गावोगावी देखील साजरा केला जातो. लोकांच्या माध्यमातून हा उत्सव ग्रामीण भागात जास्त साजरा करतात. त्यात जागरण गोंधळ घालून वाघ्या मुरळी यांना दान धर्म करणे, त्यांना भोजन देणे असे अनेक उपक्रम राबवले जातात. या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी खंडोबाला नैवेद्य केला जातो. त्यातला काही भाग खंडोबाचे वाहन असलेला कुत्रा भांडारा लावून खाऊन घालतात. कुत्र्याला म्हणजे त्यातला काही भाग त्या भाजी भाकरीच्या निवेदामधला काही भाग आपल्या कुत्र्यांना खाऊ घालतात. म्हणजे खंडोबा देवाचं वाहन समजलं जातं ते कुत्रा. त्याची पूजा करून तळी उचलून जे तळी उचलणाऱ्या मंडळी असतात ते सगळे पूजा आरती करून पौष पौर्णिमा फार जुन्या काळापासून जेजुरीला म्हणजे मित्रांनो अजून सांगतो त्यातलं वेगळी पौष पौर्णिमेला म्हणजे त्याच वेळेस नाही का घाडवांचा बाजार असतो जेजुरीला. त्याच्यामुळे जेजुरी खूप ओळखीत आहे. म्हणजे जेजुरीच्या मंदिराच्या आधीपासून घाडवांचा बाजार हा भरत आलेला आहे. त्याच्यामुळे जेजुरीची वेगळीच ओळख आहे. खरोखरची घाडवांचा बाजार भरतो तो आजही भरतो मित्रांनो. विविध वाहतूक साधनांमुळे जरी गाढवांचा उपयोग कमी झाला असला तरी आजही लोक अनेक पैसे खर्च करून गाढवं खरेदी करतात. जेजुरी गडावर दर्शनासाठी राज्यातील प्रत्येक भागातून लोक येत असतात. त्यांना गडावर येण्याचे अनेक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे, बस, खाजगी गाड्या इत्यादी. पुण्यापासून फक्त मित्रांनो 50 किलोमीटर अंतरावर जेजुरी आपलं शहर आहे. त्यात तुम्हाला नगरपालिकेच्या गाड्या, एसट्या, बस हे सुद्धा तुम्हाला नाही का पुण्यातून येण्याची सुविधा आहे. रेल्वे आहे. लांबून येणार कोण असेल मुंबई साईडनी त्याच्यापेक्षा लांबून येणार. आणि मित्रांनो जास्त करून नाही का म्हणजे परदेशातील लोक सुद्धा जेजुरीत येतात. म्हणजे पर्यटन स्थळ आहे म्हणजे. आणि नवरदेव नवरी यांचं सुद्धा जेजुरीत येण्याचं क्राऊड आता म्हणजे हे जे दिवस आहेत ना आत्ताचे म्हणजे या दिवसामध्ये खूप प्रमाण असतं. म्हणजे 11-12 महिन्यामध्ये नाही का 11 आणि 12 महिन्यामध्ये नवरदेव नवरींचं प्रमाण जास्त असतं गडावरती. तर मित्रांनो अशी आहे थोडीशी माहिती आपल्या जेजुरी गडाबद्दल. भरपूर सारी माहिती आहे अजून पण ही मुख्य ठळक गोष्टी तुम्हाला मी जेजुरी गडाबद्दल सांगितल्या. आणि जाता जाता तुम्हाला अजून एक मी नाही का आपल्या महाराष्ट्रात जेवढी मंदिरं आहेत खंडोबाची मुख्य मंदिरं त्याची एक तुम्हाला मी नावं सांगणार आहे. 1 नंबरला आहे अंदूर, हे आहे धाराशिवला. 2 नंबरला जेजुरी तर माहितीच आहे तुम्हाला पुणेमध्ये आहे, पुणे जिल्ह्यात. 3 नंबरला आहे देवरगुड्डा, राणीबेन्नूर या ठिकाणी आहे. 4 नंबरला आहे पाली म्हणजे सातारा. 5 नंबरला आहे निमगाव धावडी म्हणजे पुण्यात आहे हे. मंगसुळी म्हणजे हे बेळगावला आहे. आदिमैलार म्हणजे हे बिदरला आहे. मैलापूर
म्हणजे हा खंडोबा गुलबर्गा येथे आहे. माळेगाव म्हणजे हा खंडोबा नांदेडला, मैलारगिल्लप्पा बेलोरीला आहे हा खंडोबा. आणि 11 नंबरला सातारा म्हणजे सातारे या ठिकाणी संभाजीनगरला आहे. शेगूडला एक आहे मित्रांनो खंडोबा, अहमदनगरमध्ये. खंडोबाची सेलवाडी हा ठाण्यात आहे मित्रांनो. देव दैठण तालुका जामखेड येथे बी आहे अहमदनगर. 15 नंबरला आहे काकणबर्डी म्हणजे जळगाव. 16 नंबरला आहे चंदनपुरी म्हणजे नाशिक. 17 नंबरला आहे वाकडी राहता अहमदनगरला एक आहे. आणि 18 नंबरला आहे बाळे सोलापूरला एक खंडोबा आहे. हे महत्वाचे खंडोबाचे ठिकाण सांगितले तुम्हाला. आणि याच्यात सगळ्या 1 नंबरला येतं जेजुरीचा खंडोबा. अशी ही ठळक तुम्हाला फक्त माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा इतिहास वेगळा आहे. जेजुरीमध्ये 2 मंदिरं आहेत. मी याचा तुम्हाला अजून याचा सविस्तर तुम्हाला ऐकायचा असेल जेजुरीमधील तर मी अजून सविस्तर म्हणजे जी जुनी लोक सांगतात ती सगळं तुमच्यापर्यंत मी माहिती पोच करण्याचा जेजुरीबद्दल मी तुम्हाला माहिती पोच करण्याचं काम करीन. जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर मी माहिती पोच करण्याचा तुमच्यापाशी प्रयत्न करीन. भरपूर सारी माहिती आहे मित्रांनो. खूप जेजुरीबद्दल माहिती आहे. एक शब्दाची माहिती आहे मित्रांनो. एका शब्दाला 1 तास जाईल इतकी माहिती आहे जेजुरीबद्दल. पण इतका सांगण्याचा वेळ आणि त्यासाठी तुम्ही जर रिस्पॉन्स केला. माझी पहिलीच व्हिडिओ आहे मित्रांनो. पहिला आपल्या जेजुरीच्या खंडोबाला नमस्कार करून त्यांच्याकडे तोंड करूनच आज व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि मी प्रत्येक ठिकाणच्या आपल्या महाराष्ट्राबाहेरच्या सुद्धा मंदिरांच्या मी व्हिडिओ बनवणार आहे. मला पहिल्यापासूनच आवड आहे त्या क्षेत्राची, आपल्या देवांची वगैरे मंदिर वगैरे पाहायची, त्याचा अभ्यास करायचा, त्याच्यातून ठळक गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच्यानंतरनं ठळक गोष्टी पूर्ण केल्या की त्याच्यानंतरनं मी त्याची एक स्टोरी त्याच्याबद्दल म्हणजे आता जेजुरीबद्दल तुम्हाला एक स्टोरी मी रोज पोस्ट करत जाईन. 4-5 स्टोऱ्या महत्त्वाच्या तुमच्यापर्यंत आणून देत जाईल. 2 मंदिरं आहेत. मग जुनं मंदिर, मेन मंदिर कोणतं, पहिलं मंदिर कोणतं, दुसरं मंदिर कोणतं, ते का झालं, कसं झालं, कशामुळे झालं, त्याची स्टोरी आहे. मी सगळं तुमच्यापर्यंत घेऊन येईन मित्रांनो. जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. जय हिंद.